उद्धव ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद. हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करा. सर्वत्र हिंदी सक्ती जीआरची होळी करण्याचेही आदेश. हिंदी विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला एकत्र मोर्चा. संजय राऊतांची माहिती. तर ठाकरेज ब्रँड. शहा आणि फडणवीसांना टॅग करत डिवचलं. 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेच्या नांदगावकरांचा वडेट्टीवारांना फोन. तर दोन्ही भावांचं निमंत्रण आल्यास आमची सकारात्मक भूमिका. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांसह बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचाही पाठिंबा. तर सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचंही आवाहन. सगळं विसरून कुणी एकत्र येत असेल तर कधीही चांगलं. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं वक्तव्य. तर काका पुतण्याच्या प्रश्नावर मात्र पवारांचं मिश्किल हास्य. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास तो सोनियाचा दिवस असेल. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया. राज्यात फक्त मराठी भाषा सक्तीची, हिंदी भाषा सक्तीची नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गैरसमजाचे बळी आहेत. आम्ही चर्चेसाठी तयार. गैरसमजाचे बळी पडू नका, आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंना सल्ला. संजय राऊत हे ठाकरे बंधूंना संपवण्याचं काम करणार. राऊतांनी पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे. आमदार नारायण कुचेंचा राऊतांवर हल्लाबोल. हिंदीबाबतच्या 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेची तयारी सुरू. परळमधील एमडी कॉलेजमध्ये बाळा नांदगावकरांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. सरकारनं हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कशासाठी? दुसरी भाषा इंग्रजी चालते का? चंद्रकांत पाटलांचा सवाल. राज ठाकरेंना दादा भुसे फडणवीस भेटले तरी त्यांच्या मनात काही किंतु असल्यानं मोर्चा काढत असतील. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. हिंदीच्या मुद्द्यावर माशेलकरांच्या अहवालावरून टीका करणाऱ्या भाजपला ठाकरेंच्या पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांचं उत्तर. ठाकरेंनी अहवाल स्वीकारला, पण काहीच सूचनांवर अंमलबजावणी ते करणार होते. प्रधान यांची माहिती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्रिभाषा सूत्री स्वीकारली. त्रिभाषा सूत्री स्वीकारा या माशेलकरांचा अहवाल होता. दरम्यान या अहवालाला ठाकरेंनीच मान्यता दिली. मंत्री शंभूराज देसाईंचा सुद्धा दावा. हिंदी सक्ती संदर्भात अजून कोणताही आदेश निघालेला नाही. मोर्चा काढण्यावरून ठाकरेंचा राजकीय स्वार्थ दिसतोय. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर माणिकराव कोकाटेंची टीका. मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला. हिंदी भाषा पर्यायी आहे. चंद्रशेखर बावनकुळेंची हिंदी सक्तीवरून प्रतिक्रिया. तर मराठी माणसांच्या मनात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही टीका. मोर्चे काढणाऱ्यांची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळेत शिकली? संपलेलं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी हे मोर्चे. भाजप नेते अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर रोख. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केले असं वाटत असेल तर गुजरातीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवा. संदीप देशपांडेंचं भाजपला आव्हान. राज आणि उद्धव ठाकरेंचा शेवट आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात उरले नाहीत. दोघांची तडफड सुरू. गुणरत्न सदावर्तेंची टीका. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसाला बळ मिळेल. पुढचं पाऊल सकारात्मक असेल अशी अपेक्षा. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावरून उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांचं वक्तव्य. माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये विजयासंदर्भात अजित पवारांकडून आभार. मेळाव्याचं आयोजन. तर शिवतीर्थ मंगल कार्यालयामध्ये मेळावा होणार. मेळाव्याला शेतकरी सभासद आणि कामगारांना उपस्थित राहण्याचंही आवाहन. भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार. 1 जुलैला रवींद्र चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी किरण रिजिजू हे 30 जूनला मुंबईत येणार. खासदार सुप्रिया सुळे आज नागपुरात सुळे दीक्षाभूमीला भेट देणार. त्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत महापालिकेसंदर्भात सुद्धा बैठक घेणार. मोर्चात ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही. ठाकरे बंधूंना एकत्र येणं क्रमप्राप्त वाटत असेल. आम्हाला अडचण नाही. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. मुंबईतील मोर्चाची पुण्यामध्ये मनसेकडून तयारी सुरू. मुंबईच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार. मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा निघणार. बबनराव लोणीकरांची जीभ नक्कीच घसरली असेल. मात्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. माणिकराव कोकाटे यांची लोणीकरांच्या वादग्रस्त प्रतिक्रियेनंतर ही माहिती. रायगडच्या पालकमंत्रीपदाचं घोडं कुठे अडलंय हे मुख्यमंत्र्यांना विचारा. पालकमंत्रीपदावरच्या प्रश्नावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. तर फडणवीस, शिंदे आणि अजितदादाच पालकमंत्रीपदासंदर्भात सांगू शकतील. गोगावलेंचं वक्तव्य. मनसे नेते संतोष धुरींची वरळीतील लिटल स्टार या शाळेला भेट. लिटल स्टार शाळेच्या मनसेच्या भूमिकेला शाळेचा पाठिंबा. वकील अमित कटारनवरे यांच्याकडून जमील शेख हत्या प्रकरणाचा पाठपुरावा. जमील शेख यांची 5 वर्षांपूर्वी गोळ्या झाडून हत्या झाली. त्या ठिकाणाची कटारनवरे यांच्याकडून पाहणी. रायगडमधील युती संदर्भात निर्णय आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे सोपवला. युतीसाठी समोरून नकारात्मकता असेल तर आम्ही सकारात्मक का राहू? स्थानिक युती संदर्भात भरत गोगावले यांचा तटकरेंवर निशाणा.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनेल. उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांचं वक्तव्य. तर उत्तर भारतीय सेना 227 जागांवर निवडणूक लढवणार असंही केलं स्पष्ट. निवडणुकीला वेळ आली की त्यावर भाष्य करू. सुनील शुक्लांच्या वक्तव्यावर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. कोण काय बोलतो याचं उत्तर येणारा काळच देईल. नांदगावकरांची प्रतिक्रिया. सोलापुरात रणवीर राऊतांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल. तर रणवीर राऊतांकडून बार्शीतील एका तरुणाला शिव्या देत धमकी. रणवीर राऊत हे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र. आरएसएस भाजपला संविधान नको तर मनुस्मृती हवी आहे. दरम्यान राहुल गांधींची आरएसएस आणि भाजपवर सडकून टीका. राहुल गांधींवर भाजपच्या रवींद्र चव्हाणांची व्हिडिओ करत टीका. काँग्रेसचे शहजादे वेगवेगळे आकडे फेकत आहेत. काँग्रेसच्या भूलथापांना महाराष्ट्र बोलणार नाही. रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. खासदार संदीपान भुमरेंचा चालक जावेद शेखनं 150 कोटींची जागा बक्षीस मिळवली. तर हिबानामा या कायद्यानुसार 150 कोटींची जमीन बक्षीस मिळवल्याचा आरोप. वकील मुजाहिद खान यांच्याकडून तक्रार दाखल. अलमट्टी संदर्भात राज्य सरकारची भूमिका संशयास्पद. सतेज पाटलांची प्रतिक्रिया. तर अलमट्टी धरणाची उंचीवाढी विरोधात सांगलीमध्ये आंदोलन करणार. सतेज पाटलांचा इशारा. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात लढाई लढावी लागेल. रस्त्यावरची आणि विधिमंडळातील लढाई लढावी लागेल. राजू शेट्टींची ही प्रतिक्रिया. शरद पवार कधी कधी चांगली भूमिका घेतात. पवारांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर पडळकरांची प्रतिक्रिया. तर शक्तीपीठ महामार्ग व्हावा असं पवारांना वाटत असेल तर महाविकास आघाडीने सुद्धा त्याचं अनुकरण करावं. पडळकरांचं वक्तव्य. ठाकरेंच्या आदेशानं नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती. विलास शिंदेंच्या जागी मामा राजवाडे यांची नियुक्ती. ठाकरेंच्या शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरून भाजपच्या मेधा कुलकर्णी भाऊक. मी मेक्सिकोला सुद्धा साडी नेसूनच गेले, मात्र माझी वेशभूषा वेगळी करून माझे पोस्टर्स लावण्यात आले. काळ तुम्हाला माफ करणार नाही. मेधा कुलकर्णी भाऊक. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्याकडून मंत्री जयकुमार रावल यांची भेट. तर कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. काही दिवसांपूर्वी कुणाल पाटलांनी रवींद्र चव्हाण यांची सुद्धा भेट घेतली होती. भाजपात जाण्यापूर्वी काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील कार्यकर्ता संवाद मेळावा घेणार. तर आज धुळ्यामध्ये कुणाल पाटलांचा कार्यकर्ता संवाद मेळावा. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षप्रवेशासंदर्भात भूमिका मांडणार. चिपळूणमधील एका कार्यक्रमानंतर उदय सामंत आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादवांचा एकत्र प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चा. मागील आठवड्यामध्ये किरण सामंतांनी प्रशांत यादवांची भेट घेतली होती. पुण्यात आयुर्वेदाचं विद्यापीठ हवं असेल तर कामाला सुरुवात करा. संघात स्वयंसेवक विचार करतात आणि लगेच कामाला सुरुवात करतात. मोहन भागवतांचं वक्तव्य. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी 10 जुलैला मतदान. तर एकूण 7 गटातनं 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. महिला गटात प्रतिभा धानोरकरांची उमेदवारी कायम. मात्र वडेट्टीवारांनी अन्य एका गटातनं माघार घेतली. 1 जुलै रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार. या संदर्भात 2 दिवसात शरद पवार निर्णय त्यांचा घेणार असल्याच्या संदर्भात त्यांची भेट घेणार. सतेज पाटलांची माहिती. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकरणात शेतकऱ्यांचं आंदोलन. तर वाशी तहसीलदारांच्या कॅबिनसमोरच महिला शेतकऱ्यांचं आंदोलन. पवनचक्की प्रकरणी वाशी या ठिकाणी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. पवनचक्की प्रकरणी वाशीमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण. भीमाशंकरमधील 288 कोटी 17 लाखांच्या विकास आराखड्याला मान्यता. दरम्यान भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्र्यांचे आदेश. रायगडमधील मोहोपरे यामध्ये 800 ग्रामस्थांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. रायगडमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरचा प्रभाव दिसला. मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या सेनेत प्रवेश. विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रेंची भाजपला सोडचिठ्ठी. लवकरच ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करण्याचे संकेत. ठाकरेंच्या सेनेच्या दीपेश म्हात्रेंकडून विकास म्हात्रेंची भेट. मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगच्या नियमांमध्ये बदल होणार. मुंबईसाठी एकात्मिक पार्किंग धोरण तयार करा. मंत्री प्रताप सरनाईकांचे नगर विकास विभागाला निर्देश. शिवणकवाडी गावकऱ्यांचा येण्या जाण्याचा रस्ता शेतकऱ्यांकडून बंद. शिवणकवाडी या गावातील 250 कुटुंब कर्नाटकात जाण्याच्या तयारीत. रस्ता द्या अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ. गावकऱ्यांचा इशारा. देवेंद्र फडणवीस सरकार करणार. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार. दरम्यान पावसाळी अधिवेशनामध्ये 4 जुलैला विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडणार सत्कार समारंभ. मुख्यमंत्र्यांकडून दिल्ली भेटीत सन्मान स्वीकारण्याची सरन्यायाधीशांना विनंती. एक दिवस भूषण गवई हे मुख्य न्यायाधीश होतील असं शरद पवार म्हणाले होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नागपुरातल्या एका कार्यक्रमात शरद पवारांचा एक किस्सा सांगितला. नागपुरात संविधान प्रास्ताविक पार्कचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीस आणि सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते 11 वाजता हे उद्घाटन होणार.
नागपुरातील धारसकर रोडवर भिंतीवर थुंकू नये म्हणून एका व्यक्तीने देवी देवतांचे फोटो लावले. सनातनी संघटनांकडून भिंतीवरील देवतांचे फोटो काढण्याची मागणी करायला गेल्यानंतर हा वाद. यावेळी दीपक गुप्ता या व्यक्तीनं नितीन गडकरींसंदर्भात सुद्धा अपशब्द वापरले. बीडमध्ये आज शैक्षणिक बंद, तर उमा किरणमधील खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. विनय पवार आणि प्रशांत खटावकर या 2 प्राध्यापकांवर आता गुन्हा दाखल. बारामतीच्या मोठ्या ताई, तुमच्या नाकासमोर काय चाललंय? चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना उद्देशून ट्विट. तुमच्या पक्षातील लिंगपिसाटांचा बंदोबस्त करा. बीडमधील विनयभंगाच्या घटनेवरून चित्रा वाघ यांचं ट्विट. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे हे शेवटचं वर्ष असेल. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. पुढच्या गणपतीपर्यंत मुंबईतनं 5 तासात सिंधुदुर्ग गाठणं शक्य होईल, सामंतांचं आश्वासन. पुण्यातील दौंडमध्ये संग्राम जगतापांच्या विधानाचा निषेध. आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. समाज नेते बादशाह आदम शेख आणि ताजी मणियार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाचा मोर्चा, तर आमदार संग्राम जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. राज्य पोलीस दलातील 83 अधिकाऱ्यांची बदली. गृह विभागाकडून पोलीस आणि राज्य पोलीस सेवेतील अधीक्षक उपायुक्तांची विविध ठिकाणी बदली झाल्याची माहिती. साताऱ्यातील चांदोबाचा लिंग या ठिकाणी पहिलं उभं रिंगण पार पडलं. माऊलींच्या पालखीत हजारो भाविकांची गर्दी. वैष्णवांचा मेळा तरडगावात काल विसावला. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं गोल रिंगण. नेत्रदीपक सोहळ्यानं वारकरी सुखावले, तर पालखीचा इंदापूर तालुक्यातला संसर या ठिकाणी काल मुक्काम. वर्सोवा भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला गती मिळणार. 165 हेक्टर जमीन येत्या 15 दिवसात हस्तांतरित करावी. 15 दिवसात जमीन देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. मध्य हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, तर मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक. सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 हा ब्लॉक असेल. राज्यात गेल्या 24 तासात 13 कोरोना रुग्णांची नोंद. कोरोनामुळे राज्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू. राज्यात सध्या 148 कोरोनाबाधित रुग्ण. एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मिळणार. दरम्यान निवृत्तीनंतरच्या सवलतींचा लाभ घेताना अडचणी न येण्यासाठी हा निर्णय. पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भात धोरण सादर करा. उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. बैठकीला आशिष शेलार, भूषण गगराणी यांची उपस्थिती. दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, तर 19 अनधिकृत शाळा 1 जुलैपासून बंद राहणार. गेल्या 4 वर्षांपासून अनधिकृत शाळांसोबत शैक्षणिक विभागाकडून सुद्धा पत्रव्यवहार. शहापूरच्या आदिवासी गावपाड्यावरील विद्यार्थ्यांना आमदार दौलत दरोडा यांच्याकडून शैक्षणिक साहित्यांचं वाटप. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दौलत दरोडा यांचा उपक्रम. पुण्यातील महात्मा फुले वाड्याच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाचं सर्वेक्षण जवळपास पूर्ण. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून अजित पवारांना माहिती. मुंबई डिजिटल होरायझन्स क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज परिवर्तन या जागतिक परिषदेचं आयोजन. दरम्यान परिषदेमध्ये महाराष्ट्रात सुरू असलेल्या डिजिटल क्रांतीची माहिती. विशेष कार्य अधिकारी अमोल पाटणकर यांच्याकडून शासनाचा दृष्टिकोन आणि धोरणांची मांडणी. कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज. सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर समुद्रात 28 जूनपर्यंत मोठा लाटा उसळणार, तर 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारेही वाहणार असून 5.5 ते 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार. नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूर. दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पुराचं पाणी. रामकुंड परिसरातील मंदिरं यामुळे पाण्याखाली. गंगापूर धरणातनं सध्या 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याच्या तयारी. दरम्यान वरदविनायक मंदिर परिसरात सुद्धा पाणीच पाणी. या ठिकाणी पाणी साचल्यामुळे भाविकांची तारांबळ. भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी. शेती कामांना यामुळे वेग, तर हा पाऊस शेतीला पूरक ठरणार, त्यामुळे शेतकरीही सुखावला. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक आनंदित. पावसामुळे धान पिकाच्या पेरण्यांना सुद्धा जीवनदान. सिंधुदुर्गच्या आंबोलीतील कावळे 7 पॉइंटवर कोल्हापूरचा तरुण खोल दरीत पडला, तर पाय घसरून पडल्याचा अंदाज. पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू. पुण्यामधील डेफोडिल या शाळेमधील चिमुकल्यांची वारी सजली गेली, तर चिमुकल्यांकडून वारकऱ्यांचा पेहराव. नागपुरातील आंतरराष्ट्रीय सुपारी तस्करांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट्स व्हायरल. प्रकरणी फारुख नुरानी यांची चौकशी होण्याची शक्यता. व्यावसायिकावर आधीच ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा. पाक बांगलादेश संबंध सुद्धा तपासणार. धाराशिवमध्ये पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांच्या 95,000ची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडलं. पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि पोलीस नाईक मुक्ता लोखंडे यांचं निलंबन.
डहाणूच्या आश्रमशाळेतील 9वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या. पल्लवी खोटरे असे आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. अकोल्यातील महावितरण कर्मचाऱ्याचा काम करतानाचा व्हिडिओ व्हायरल. तर भर पावसात डीपीच्या दुरुस्तीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांची पोलवर चढत कामाची या ठिकाणी माहिती. भर पावसात डीपीच्या पोलवर चढून वीज पुरवठा सुरळीत केला. उल्हासनगरात एका डॉक्टरनं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना. या डॉक्टरनं कल्याण लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. शहाबुद्दीन शेख असं या डॉक्टरचं नाव. मुंबईच्या दहिसरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये बंदूक आढळली. दहिसर पूर्वमधील वैशाली नगरमधली घटना. बंदूक पोलिसांच्या ताब्यात. अधिकचा तपासही या संदर्भातला सुरू. मुंबईतील वनराई पोलिसांकडून चोरांच्या टोळीचा पर्दाफाश. चोरीच्या 6 ट्रकसह लाखोंचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. नागपुरातील सावनेर पांढुर्गा मार्गावर ट्रकनं 15 गायींना चिरडलं. 13 गायींना दुखापत झाल्याची माहिती. गावकऱ्यांकडून या संदर्भात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न. डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटीमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. एका तरुणीसह 2घांना अटक. 2 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त. काठालगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालचं 42व्या वर्षी निधन. तर शेफालीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एस जयशंकर यांची चर्चा. एस जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे आभार मानले. इराणमधील भारतीयांना भारतात आणण्यासाठी मदतीसंदर्भात त्यांनी आभार मानले. ओडिशातील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी. 600 भाविक जखमी. काहींना भोवळ आल्याची माहिती. जखमी भाविकांवर सध्या उपचार. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण. तर सरकारी वकिलांनी सगळ्या आरोपींचे पुरावे कोर्टासमोर ठेवले. ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हाळनूर यांचा कटातील सहभाग कोर्टासमोर उलगडला. बचाव पक्ष 2 जुलैला बाजू मांडणार.